महायुती सरकारमध्ये सिन्नरचे आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला। 6 वेळा आमदार असलेले आणि एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून सर्वपरिचित असलेल्या नामदार कोकाटे यांची ही निवड नाशिककरांना आनंद देणारी ठरली आहे। या पार्श्वभूमीवर श्री कालिका देवी मंदिर संस्थान आणि विविध क्रीडा संघटनांच्या वतीनं नामदार कोकाटे यांचा जाहीर सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे, गोरख बलकवडे, हेमंत पांडे, राहुल देशमुख, अशोक कदम, आनंद खरे, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते। प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यानंतर विविध क्रीडा संघटनांच्या वतीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अशोक दुधारे यांनी खेळाडू, क्रीडा शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे मंत्री महोदयांचं लक्ष वेधलं। मी अतिशय थोड्या लोकांना साहेबांना वेळ नाही म्हणून ते क्रीडाप्रेमी आहे। आपल्याला क्रीडासाठी ते सातत्याने यापूर्वी ते आमदार असताना अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धेसाठी ते सातत्याने आपल्या पाठी राहिलेले आणि नानांबरोबर त्यांनी अनेक वेळा त्यांनी कुस्त्या पण खेळलेले, त्यामुळे ते कबड्डीचे खेळाडू होते। असे माणिकराव कोकाटे साहेब आपल्यावर आमच्याकडे मागणी आहे। एक सर्वात महत्वाची मागणी ही आहे साहेब की जे छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आहेत मध्य प्रदेशमध्ये याप्रमाणे तिथल्या गव्हर्नमेंट मार्फत त्यांना त्यांच्या सेवेत छत्रपती पुरस्कार नोकरी दिली जाते, तशी ती महाराष्ट्र शासनाने पण आपल्याकडे नोकरी देण्यात यावी। दुसरी मागणी ही आहे की छत्रपती अवॉर्डींना पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर फिरावं लागतं, तर त्यासाठी आपण जर प्रयत्न केले तर टोल नाक्यावरती त्यांना जर ते पास दिला तर टोल नाका त्यांना खर्च येणार नाही। तिसरं असं आहे की साहेब की महाराष्ट्र सदन जे दिल्लीमध्ये आहे त्या ठिकाणी संघटकांना जर ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील जेवढेही गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना सवलतीला आपल्याला निवास व्यवस्था केली जाते अल्पदरात, तशी जर ती महाराष्ट्र सरकारला मिळाली तर जे महाराष्ट्रामध्ये आमचे जे कार्यकर्ते जात असतात त्यासाठी त्याचा फायदा होईल। दुसरं साहेब की आता महानगरपालिकेमध्ये नोकर भरतीवर आहे त्यात सक्तीने खेळाडूंसाठी 5% आरक्षण देण्यात यावं आणि सक्तीने ते राबवण्यात यावं। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सांगली महानगरपालिका अशी महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका आहे की ज्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जर छत्रपती अवॉर्डी असेल तर त्याला ती नोकरी समजून घेते। त्याचप्रमाणे आपल्याही महानगरपालिकेने, महाराष्ट्रातल्या संपूर्ण महानगरपालिकेने आणि जिल्हा परिषदेने जर त्यांच्या कार्यक्षेत्रातील जर खेळाडूंना जर नोकरी दिली तर निश्चित हा प्रश्न उद्भवणार नाही। यानंतर सर्व क्रीडा संघटनांच्या वतीनं नामदार कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला। त्यात मल्टीगेम स्पोर्ट्स फाउंडेशन, तलवारबाजी असोसिएशन, कुस्ती संघटना, हॉकी असोसिएशन, व्हॉलीबॉल असोसिएशन, मराठा महासंघ, मित्रविहार, कॅरम, सॉफ्टबॉल, नवनाथ नागरी पतसंस्था, जिल्हा हौशी, रोलबॉल संघटना आदींचा समावेश होता। सत्काराला उत्तर देताना नामदार माणिकराव कोकाटे यांनी खेळाडूंच्या मागण्या क्रीडा मंत्र्यांना भेटून मार्गी लावण्याचं अभिवचन दिलं। समोरच्या बाजूला मोठी इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीवाल्यांना मेंटेनन्स करायला आम्ही देणार आहोत, त्यांच्याकडनं पैसे खर्च करणार आहोत आणि त्यामध्ये आमच्या खेळाडूंना सोयी सुविधा प्राप्त करून देणार आहोत। म्हणजे एकदा खेळाडू आला का त्याचं हॉस्टेल, त्याचं जेवण, त्याचं राहण्याची सोय, त्याचा सराव, त्याला व्यवस्थित असलेले शिक्षक, त्याला व्यवस्थित असलेलं सर्व वातावरण हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा माझी या ठिकाणी इच्छा आहे, माझा मानस आहे। पण हे काय सगळ्या राज्यामध्ये होणार नाही, आपल्या भागामध्ये होतंय ही अतिशय चांगली बाब आहे, पण या धर्तीवर राज्यामध्ये या क्षेत्रामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे। सन्माननीय दुधारे सरांनी ज्या 2-3 गोष्टी मांडल्या त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। कारण म्हणजे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेल्या आमच्या जर क्रीडा बंधूंना जर नोकरी मिळत नसेल तर नोकरीसाठी काय लावता तुम्ही, निकष तरी काय लावता? परीक्षा पास होणं हा काय निकष होऊ शकतो का? कारण कोणीही माणूस या ठिकाणी परीक्षा पास होऊ शकतो, परीक्षा पास होणं काय फार मोठा निकष नाही, परंतु जीवनामध्ये सगळ्या पातळीवरती यश मिळवणं हा खूप मोठा या ठिकाणी निकष असू शकतो। आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करणाऱ्या या ठिकाणी मुलामुलींना जर या ठिकाणी प्राधान्याने आपल्याला नोकरीत सामावून घेता आलं तर राज्य सरकार यामध्ये निश्चितपणे विचार करेल। हे माननीय कृषी मंत्री माझे मित्र आहेत दत्तामामा भरणे, त्यांना सुद्धा एक दिवस आपल्या या ठिकाणी या समारंभाला मी घेऊन येणार आहे, मी स्वतः त्यांना आणणार आहे आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी मी त्यांना या ठिकाणी करायला भाग पाडणार आहे। कारण ते माझे मित्र आहेत आणि या क्षेत्रामध्ये मला विशेष आवड आहे, कारण मी महाविद्यालय जीवनात असताना या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे। कसे मुलं गॅदरिंगमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवतात, खेळामध्ये सहभाग नोंदवतात,
वेगवेगळ्या ठिकाणी इंटर कॉलेज इंटर क्लास युनिव्हर्सिटी मॅचेससाठी जातात, वेगवेगळ्या खेळामध्ये खेळतात आणि अशा मुलांच्या पाठीमागे सरकारनं उभं राहिलं तर एक वेगळी पिढी, एक वेगळा समाज निर्माण करणं हे खूप शक्य होणार आहे. यावेळी कुस्तीगीर गोरखनाथ बलकवडे यांनी आपल्या मैत्रीचा दाखला देत पालकमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचं संपूर्ण श्रेय आज माणिकराव कोकाटेंना आहे. आम्ही सर्व नाशिककरांची अशी इच्छा आहे की या नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जर हे आपल्याला भेटलं तर मी तुम्हाला शाश्वती देऊन सांगतो की या नाशिकचा पूर्णपणे कायापालट श्रेय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रित होऊन संघटित झालं पाहिजे आणि या जिल्ह्याचा पालक, आपला पालक म्हणजे आपले जे पालक असणार ते स्थानिक असावेत, ज्याला या जिल्ह्याची, या शहराची माहिती असावी. आणि म्हणून या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जर आपल्या माणिकरावांना भेटलं तर मला खात्री आहे की क्रीडा क्षेत्र, कृषी क्षेत्र, सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. अण्णासाहेब पाटील यांनी नामदार माणिकराव कोकाटे यांचे आभार मानले. सर्व क्रीडाप्रेमींच्या निमंत्रणाला मान देऊन इथं उपस्थित झाल्याबद्दल मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि सर्व खेळाडू आणि सर्व प्रशिक्षक, सर्व खेळांचे प्रतिनिधी यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. आज कोकाटे साहेबांना बऱ्याच ठिकाणी जायचंय आणि एक विनंती करतो की आपण कृषी मंत्री आहात, आज आमची जिल्हा बँक बंद पडली, तिथे जरा थोडंसं दुर्लक्ष झाला आणि जिल्हा बँक आपली सुरू झाली पाहिजे एवढं तुम्हाला विनंती करतो. आणि विषयांतर जरी असलं, खेळाडूंचं नसलं पण शेतकऱ्यांचे सगळे सुपुत्र आहात म्हणून मी शेतकऱ्यांची एक आर्थिक नाडी असलेली ही बँक आपण लवकरात लवकर चालू कराल, कारण आमची कालिका विविध अधिकारी सेवा संस्था आहे आणि त्या संस्थेचा मी चेअरमन आहे. या सोहळ्यात संस्थांचे कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, उत्तम दळवी, राजू शिंदे, सुरेश सादळे, वाळू नवले, नितीन सुगंधी, अशफाक शेख, दीपक निकम पाटील, शशांक वजे, राम पाटील, मनीषा काठे, विजय कांगोडे, मधुकर देशमुख, उदय खरे, भरत पाटील, संजय होळकर, जय शर्मा, अविनाश ढोली, सतीश कोकाटे, तानाजी मते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक. कर्पूर